नमस्कार. खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण आंबाडीची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे एक आंबाडीच्या भाजीची जुडी घेतली आहे. ती आता आपण छान अशी निवडून घेणार आहोत. निवडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आपली आंबाडीची भाजी छान अशी निवडून झालेली आहे. तर आपण हिला 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवून घेणार आहोत, म्हणजे तिची माती सर्व निघून जाईल. ही भाजी पाण्यामध्ये ठेवली आहे. आता 5 मिनटासाठी आपण ठेवून घेणार आहोत. तर नंतर आपण भाजी पाण्यातून काढल्यानंतर आता आपली आंबाडीची भाजी अशी स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. तरी पण आपण त्याच्यावर चाळणीत काढून घेतल्यानंतर थोड्या पाण्याने धुणार आहोत. आता मी ही सर्व भाजी चाळणीमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता किती मातीचे कण याच्यामध्ये राहिलेले आहेत. आपण अशी साधी भाजी धुवून घेतो, पण आपल्याला माहिती नसतं. तर भाजी जरा पाणी घेऊन त्याच्यामध्ये ठेवली जरा वेळ 5-10 मिनटं, तर सर्व माती खाली निघून येते. तर आता अजून 1-2 पाण्याने मी भाजी धुवून घेणार आहे. आपण ही भाजी परत अशी छान चाळणीमध्ये काढली तर छान अशी आपण परत ती धुवून घेणार आहोत. तर आता आपली भाजी स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. आपण जरा तिला कट करून घेऊ आणि नंतर शिजायला टाकूया. तर आता ही आपली भाजी छान अशी कापून झालेली आहे. तुम्ही तशी भाजी उकडायला टाकू शकता. तर आता ही भाजी आपण उकडण्यासाठी टाकू. मी इथे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण ही भाजी टाकून घेऊया आणि छान अशी उकडून घेऊया. भाजी आंबट असते, त्याच्यामुळं आपल्याला ती उकडून पिळून घ्यायची असते. त्याच्यामुळे त्याच्यातला आंबटपणा नाहीसा होतो भाजी उकडून पिळून घेतल्यानंतर. छान अशी भाजी आपल्याला उकडून घ्यायची. तर आता आपण भाजी उकडते तोपर्यंत इथं मसाला काढून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्या जास्तच घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे. हा गावरान लसूण आहे, त्याच्यामुळे त्याला थोडंसं साल राहिलं तरी चालतं. मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे मी काय करणार आहे, अगोदर जाडसर वाटून घेणार आहे आणि नंतर लसूण मीठ मिरची हे वाटून घेणार आहे. आता आपली भाजी छान अशी उकडून झालेली आहे. मी आता गॅस बंद करते. आता ही भाजी आपण ओतून घेतलेली आहे. तर बघा, भाजी दिसताना किती जास्त दिसत होती, पण ही उकडून घेतल्यानंतर किती थोडीशी भाजी झाली आहे. तर आता ही भाजी आपण अशी पिळून घेणार आहोत. तर मी भाजी आता पिळून घेते. आपण पिळून घेऊया. पिळून घेतल्यावर काय होतं, सगळं आंबट पाणी तिचं निघून जातं. म्हणून आपण ही भाजी छान अशी पिळून घेऊया. तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. तीच कढई गॅसवर ठेवून घेतली आहे जी भाजी उकडून घेतली होती ती. तर आता तेल घालून घेऊया. कढई छान अशी तापलेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये वाटून घेतलेली मिरची टाकून घेऊया. मिरची छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. मिरची छान तळून झाली की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. तर आता जाडसर असं शेंगदाण्याचा कूट केलेला आहे, तो कूट मी घालून घेते. तो कूटही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण मी शेंगदाणे छान असे भाजून साल काढून घेतले होते. आपली लसूण मिरची शेंगदाणे छान असे फ्राय झालेले आहेत. तर आता आपण त्याच्यामध्ये जी भाजी घेतली होती ती भाजी घालून घेणार आहोत. तुम्ही ह्या भाजीला कांद्याचाही वापर करू शकता, पण मी काही कांदा घातलेला नाही, तर तुम्ही कांदाही त्याच्यामध्ये घालू शकता. ती भाजी खायला अतिशय सुरेख अशी लागते. तर आता आपण सर्व भाजी घालून घेऊया. एकदम छान अशी आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे. शेंगदाण्याचा कूट असल्यामुळे ह्या भाजीला छान अशी चव येते. एकजीव भाजी करायची आहे. ह्या भाजीला आंबटपणा असल्यामुळे काय होतं, ती भाजी आपण तिचं एक पान निवडून घेतो आणि ती छान अशी धुवून घेतो. भाजी धुवून घेतल्यामुळेही छान अशी माती त्याच्यात भाजी धुवून घेतल्यामुळे त्याची माती सर्व भाजीची माती निघून जाते. परत आपण 2 ते 3 पाण्याने भाजी धुवून घेतलेली आहे. तर आता ही भाजी आपण 3 ते 4 मिनटासाठी अशीच ठेवून घेऊया. मग आपली भाजी तयार. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे. आपली भाजी छान अशी भाजी झालेली आहे. तर आता आपण भाजी एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता बघा, आपली आंबाडीची भाजी अतिशय छान अशी झालेली आहे. जाडसर असा शेंगदाण्याचा कूट आपण घातलेला आहे. अगदी मेथीच्या भाजीसारखी लागेल ही जाड शेंगदाण्याचा कूट घातला तर. ठेचा बनवलेला आहे मी छान असा. भाकरी बनवलेली आहे. तर भाकरीबरोबर ही भाजी अतिशय छान अशी लागते. आणि बाजरीची भाकरी असेल तर त्याची चव अगदी अप्रतिम अशी लागते. तर तुम्हीही अशा प्रकारे आंबाडीची भाजी करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.